नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला तिथीला साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या वर्षी अक्षय तृतीया कधी आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे हे आपण जाणून घेऊया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येते. हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या वर्षी अक्षय तृतीयेला अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. हा दिवस विवाह, शुभ कार्य आणि खरेदीसाठी विशेषतः योग्य आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अक्षय तृतीयेला केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ आणते. शिवाय असे मानले जाते की या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. दरम्यान या वर्षी अक्षय तृतीया कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊ. अक्षय तृतीयेनुसार या दिवशी केलेले कोणतेही पुण्य कार्य शाश्वत फळ देते. या दिवशी दान, ध्यान, गंगेत स्नान आणि पूजा यासारखी कार्यात सहभागी व्हावे. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू केल्याने समृद्धी मिळते. पुराणामध्ये असे नमूद केले आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा स्वर्गातून नगर जगात अवतरली. अक्षय तृतीया ही एका नवीन युगाची सुरुवात देखील दर्शवते. धार्मिक श्रद्धेनुसार सत्य, त्रेता आणि द्वापार युग हे सर्व अक्षय तृतीयेला सुरू झाले. दरवर्षी या पवित्र दिवशी उत्तराखंडामधील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडले जातात, ज्यामुळे चारीधाम यात्रेची पूर्ण सुरुवात होते. अक्षय तृतीया तिथी वैदिक कॅलेंडरनुसार या वर्षी अक्षय तृतीयेला तिथी वैशाख महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या तिसऱ्या दिवशी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होते आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:28 संपते. यानुसार यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. अक्षय तृतीया शुभ मुहूर्त. अक्षय तृतीयेला पूजेचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होतो आणि तो दुपारी 12:20 पर्यंत असेल. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. अक्षय तृतीया पूजा पद्धत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावे. घरातील पूजास्थळ पवित्र गंगाजलाने शुद्ध करावे. पूजास्थळी आसनावर लाल कपडा किंवा पिवळा कपडा पसरावा आणि त्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवर टिळा लावावा. फूल अर्पण करावे. पूजास्थळी अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा. विष्णू सहस्रनाम पाठ करणे अत्यंत पूर्णपणे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या संबंधित पवित्र कथा ऐका किंवा वाचा. शेवटी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती करून पूजा संपवा आणि नंतर आपल्या घरामध्ये जे गोडाचा पदार्थ बनलेला असतो, कोणी पुरणपोळी बनवतं, कोणी आमरस बनवतं, कारण आंब्याचे दिवस सुरू होतात. घरामध्ये गोडधोडाचं बनवून नैवेद्य अर्पण करावा व पूजा संपन्न करावी. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घर, वाहन, सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीया म्हणजे नाश होत नाही, असा या दिवशी केलेल्या कार्याचे फळ अनंत काळ टिकते. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.